पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणिक, जेणे तुझ सम्यक जाणावे ते। कालचीच थोडीशी ओवी ही 780 अज्ञान चिन्ह सांगतात। हे कुठून काढली, कुठली माहिती आहे असं नसून ज्ञानचिन्ह जे सांगितलीत त्या ज्ञानचिन्हाच्या विरुद्ध जे जे काही असेल ते अज्ञान चिन्ह आहे। आणि ते कशाकरता सांगायचं आहे तर हेही जाण की जेणेकरून या सगळ्या गोष्टी काय करशील तू टाकून देशील। हे समजलं हे अज्ञान आहे, हे अज्ञान लक्षण आहे म्हटल्यानंतर मनुष्य त्याच्यापासून दूर होतो। हे समजून येण्याकरता ही सगळी लक्षणं सांगायची गरज आली। तरी जयाची प्रीती पुरी, गुंतली देखसी घरी, नवगंध केसरी भ्रमरी जैशी। आता याच्यामध्ये काय की जसा अपरिग्रह सांगायचा आहे, पण हा तसा नाही। हा काय करतो तर जे जे काय आपलं घर आणि घरातल्या वस्तू या सगळ्याविषयी अत्यंत प्रेम, इकडं तिकडं सुद्धा त्यातलं काही जाऊ द्यायचं नाही। कोणी हात लावला तर त्याला तो आवडत नाही, आरडाओरडा करणार, किंवा कोणी एखादी वस्तू उचलून नेली तर त्याच्याकरी जाऊन ती उचलून आणणार, का नेली म्हणणार। मग त्याला काय आहे की उदाहरण दिलं एक, की जसं फुलामधला केसर घेण्याकरता, परिमळ घेण्याकरता हे जे काही भुंगे असतात ते भुंगे गेले म्हणजे मकरंद सेवन करता करता तो जो काही फुलाचा भाग आहे तो मिटला जातो, म्हणजे उमललेलं होतं ते मिटलं। आता त्या भुंग्याला बाहेर निघता येत नाही, तो त्याच्यातच जसा गुंतून राहतो। भ्रमर गुंतले सुमन कळिके, त्याप्रमाणे तसा हा याच घरातल्या सगळ्या गोष्टीशी गुंतलेला असतो। साकरेची या राशी, बैसली नुडे माशी, तैसेनी स्त्री चित्त आवेशी जयाचे मन। आणखीन दाखवलं की जसं साखरेचा खडा असला की त्यावरून माशी उठत नाही। मग काय, जसं एक जण काय झाला पेशव्याच्या दरबारात आला आणि म्हणला मी चांगल्या प्रकारचे हिऱ्याचे आणलेले आहेत, म्हणजे अनेक होते, तर तुम्ही काय करा हे घ्या। आता त्यात काय आहे, हे हिरे तपासायचे खरे का खोटे। पेशव्यांना वाटलं कशाला पडायचं हे झंझटात, मग नाना फडणीसाला सांगितलं बघा बाबा हे। मग त्यांनी काय केलं, म्हणले बरं बस घेऊ आणि ठेवले तिथं समोर। आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली। त्या मनुष्याला दुसरीकडं गुंतवलं आणि थोड्या वेळानंतर सांगितलं खोटे आहेत ही सगळे, उचलून घेऊन जा। ते म्हणलं कसं काय, अरे तू खडे साखरेला पैलू पाडलेत आणि घेऊन आला आहे, तुम्हाला कसं कळतं। म्हणजे काय माशा बसलेत त्याच्यावर माशा उठत नाहीत। मग हे काय आहे, खडा असतं तर माशी कशाला बसते। म्हणजे साखरेवर जशी माशी बसली म्हणजे ती उठत नाही, तसं ह्याचं चित्त स्त्रीविषयी इतकं गुंतलेलं असतं की स्त्रीच्या संबंधामध्ये कोणी थोडंसुद्धा काही बोललेलं खपत नाही। मग आईवडील असले तरी त्यांचीसुद्धा तो पर्वा करायचा नाही, इतराचं तर द्या सोडून। ठेला बेडूक कुंडी, मशक गुंतला शेंबुडी, ढोर सबुडबुडी रुतला पंखी। आता त्याला उदाहरणं दिली की बेडूक जो आहे तो काय आहे की काहीतरी खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये चिखल आहे। आता त्या चिखलात काय सापडतं ते खाण्याकरता बेडूक त्यातच गुंतून राहतो। दुसरं दाखवलं की जो काही मशक आहे, चिलट आहे, ते कोणीतरी नाक शिंकरून टाकलेलं असलं
की त्याच्यात बसतो आणि ते घेण्याचा प्रयत्न करता करता चिटकतो तिथंच, त्यातनं त्याला बाहेर निघता येत नाही. आणि आणखीन एक दाखवलं की चिखल आहे आणि तो काय झाला की सरभरीत चिखल झाला. काही ठिकाणच्या रानामध्ये पहिले ओढे जे होते त्या ओढ्याच्या कडेला अशा तऱ्हेचं रान असायचं की खोलपर्यंत माती, चोपण मातीसारखी, आणि त्याच्यामध्ये पाणी एकदा साचलं की ते काय असायचं की वरून वाळल्यासारखं वाटायचं पण खाली खूप चिखल. आणि त्याच्यात काय एखादं गाई बैल काही म्हैस ते जर गेले तर त्यात फसायचे, ते त्यांचं पाय खाली खाली जायचे, जितकी हालचाल करल तितकं तितकं खोल जायचं. म्हणून त्यांनी सांगितलं की ऋतला पंखी, म्हणजे पंख याचा अर्थ चिखल, त्याच्यामध्ये हा गुंतून पडला. मग हे जसे गुंतलेले आहेत तसा हा ह्याचं चित्त स्त्रीसाठी गुंतलेलं आहे. तैसे घरी होनी निघणे, नाही जीविते मरणे, जया साप होवो न्यासने भाटी तिये. एकंदरीत काय आहे की हा त्या स्त्रीसाठी घर सोडायला तयार होत नाही, सतत 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 घरी. काही झालं म्हणजे कमी पडण्याची वेळ जरी आली, मरणाची वेळ आली तरी तिथंच थांबेल. जसं सर्प जो असतो तो एखाद्या धनावर कसा बसलेला असतो तसा. आणि हा काय करतो, तिच्याचबद्दलचं गुणवर्णन करत राहणार. म्हणजे अज्ञानी स्त्रीच्या ठिकाणी किती गुंतलेला असतो हे सांगायचं आहे. प्रियोत्तमाच्या कंठी प्रमदा घे आटी, तैसी जीवेशी कोपटी धरुणी ठाके. आता वरचं एक उदाहरण दिलं की जसा प्रियकर आहे आणि त्या प्रियकराला त्याची जी प्रिया आहे ती प्रिया काय करते, गळ्यात मिठी मारते, त्याला आलिंगन देते. तसा हा काय आहे की आपलं सगळं जे जीवन आहे ते हिच्यासाठी आणि कुठं घरामध्ये राहून सगळं घालवतो. मधुरा रसादोषे मधुकरी जचे जैसे, ग्रहसंगोपन तैसे करी जोगा. आता जिथं जिथं काय आहे की चांगलं काहीतरी मिळतं अशा ठिकाणी जायचं, असे जे काही असतात. मग आता त्यातलं एक उदाहरण काढलं की काय आहे, फुलं आहेत आणि फुलातला मकरंद घ्यायचा आणि मोहळामध्ये तो साठवायचा. हे काम कोणाचं आहे, मधमाशांचे. मधमाशा काय करतात, सगळीकडून गोळा करून आणून त्या मधामध्ये ठेवतात. आता त्यांचं काय, त्याच्यावर उपजीविका अशातला भाग नाही, फक्त संचय चालला आहे. आणायचं गोळा करून त्याच्यात ठेवणं हे संचय करणारच काम त्या मधमाशीचं आहे. तसा ग्रहसंगोपन तैसे करी तो. तेव्हा बाहेर जरी कुणी गेला कमाई करायला तर घरात काय लागतं आणि आज लागतं त्यापेक्षा महिनाभर काय लागल, वर्षभर काय लागल, ह्या सगळ्या विचार करून घरातलंच जेवढं काही संचय आहे तो वाढवत बसतो. म्हातारपणी झाले माणिक एक विपाईले, तयाचे काजे तुले माता पितरा. आता आणखी एक असं उदाहरण आहे की काय झालं, कोणीतरी एक जोडपं आहे आणि बरेच दिवस मूलबाळ नव्हतं. आता त्यांच्या ह्याच्यामध्ये काय झालं, वय व्हायची वेळ आली, म्हणजे आता 40 दोघांची सुद्धा यायला लागली, काही राहिलं नाही. पण तेवढ्यात त्यांना एक मुलगा झाला. आता ते जे काही आहेत इतक्या उशिरा झालेलं असल्यामुळं त्याच्याविषयी काय आहे, अतिशय सगळं काय असेल त्या मुलाबद्दलच, सगळं काय असेल त्या मुलाचंच. म्हणजे त्यांच्याजवळ दुसरं काही नाही. आई आणि ते वडील दोघंही त्या मुलाला कसं जपायचं, काय करायचं, त्याला शिंक आली तरी लगेच तळमळतील, काय करावं. किंवा त्याला मग काय गळ्यातलं सरी करतील, बिंदल्या करतील, पायातलं करतील, अंगावर वेगवेगळे वस्त्र, सगळं चित्त त्यांचं त्या लहान बाळाकडं. ते तुलेनी पाडे पार्था, घरी जया प्रेम आस्था, आणि स्त्री वाचोनी सर्वथा जाणे नाजो. तर 2 दाखवले. अज्ञानी परिग्रह करण्यामध्ये गुंतलेला आहे. जो परिग्रहाच्या वस्तू केल्यात त्याच्यावर त्याची अत्यंत काय आहे की मोहदर्शक अशी आसक्ती, सगळा त्या वस्तूवर गुंतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या
त्याला स्त्रीबद्दल अत्यंत काय आहे, ओढ आहे. त्याची जी काही पत्नी असेल त्या पत्नीबद्दल त्याच्या ठिकाणी काय आहे, सतत सतत चित्तामध्ये तोच विषय आहे. महापुरुषाचे चित्त झालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात जयापरी. आता एक विशेष उदाहरण दिलं की जसे ज्ञानी पुरुष आहेत आणि ज्ञानानं संपन्न आहेत आणि त्यांच्या ठिकाणी सगळा अभ्यास करता करता एकदा परमात्म वस्तूच्या ठिकाणी ते थांबले. वस्तुगत म्हणजे परमात्म वस्तूच्या ठिकाणीच त्यांचं चित्तवृत्ती एकाग्र झाली, तर बाहेरचे व्यवहार त्यांना काही करायला नको वाटतं आणि करतही नाहीत. कारण बाहेरच्या व्यवहाराशी त्यांचा काही संबंधच येत नाही. एक एकाग्र झालेली चित्तवृत्ती कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही. काही त्यांना कुठलं काही पाहिजे असतं असं काही नाही. निरपेक्ष जसे काय आहे, निरपेक्ष वृत्ती असल्यामुळं काही पाहिजे असं काही नाही. आणि मग पाहिजे असलं तर व्यवहार करतो मनुष्य. काय पाहायचं असलं तर डोळे उघडणार, काय ऐकायचं असलं तर कान तिकडं लक्ष देतील. काहीच लागत नाही. कारण जे वस्तू प्राप्त झाली त्या वस्तूच्या ठिकाणी त्यांना जो लाभ झाला आहे तो लाभ इतर कशात नाही त्यांच्या ठिकाणी कळालेलं आहे. आणि त्यानं काय आहे, तृप्ती आहे. तृप्त झालेलं मन आहे. मग मनाची तृप्ती झाली की इंद्रियाला आदेश नसतात, इंद्रिय विषयाकडे जात नाहीत. मग कशाचा आला आहे व्यवहार, सगळा नाही. तैसे स्त्री देही जो जीवे, पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेणे. आता उदाहरण कसं काढलं पहा, की ज्यांचं चित्त वस्तुगत झालं आहे त्यांना व्यवहाराची आठव नाही, ह्याचं चित्त स्त्रीच्या ठिकाणी एकरूप झालं आहे. आता हा इतका तिथं गुंतलेला आहे की काही करावं लागतं, काही नाही. याचा अर्थ असा एक झाला की तो एकदा घरात गुंतून राहिला की मी कोण आहे हे विसरला, मला काय करायचं हे विसरला. मग हे सगळं जर काही असेल तर तिच्या ठिकाणी तो तिची गरज कशी भागवत असेल. याचं कारण आहे की जे वाढवाढलाने संपत्ती ठेवली ती सगळी संपून टाकतो. बाहेर काय करायचं नाही. कोणी सांगायलाच गेलं की अरे काय कर, काय आपल्याला कमी, कशाला करायचं आहे. आणि मग ती जे मागल ते आणून देत राहणार. हानी लाज न देखे, परापवादू नाईके, जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली. आता त्याच्या ठिकाणी आपले काय आहे, पुष्कळ हानी झाली, नुकसान झाले, काही नाही. या नुकसानामध्ये आपलंच कितीतरी काय आहे की सगळ्या समाजामध्ये आपलं सगळं नाव गेलेलं आहे, याची लाज त्याला वाटत नाही. आणि दुसरे काही त्याला नावं ठेवायला लागले, काही म्हणायला लागले तरी याचाही त्याच्या ठिकाणी परिणाम काही होत नाही. या सगळ्याचं एकच आहे की जे काही असेल म्हणजे डोळ्यांनी तिलाच पाहावं, कानाने तिचेच शब्द ऐकावेत, वासही घ्यायचा झाला तर तिच्या सानिध्यातच ते त्याच्या ठिकाणी आहे, त्वचाही तेच काम करते. सगळं त्याला जर काही त्याच्यासाठी सांगितलं की इंद्रिय एकमुखे, सगळ्या इंद्रियांचं लक्ष तिथंच झालं स्त्रियाकडं. चित्त आराधी स्त्रियेचे आणि स्त्रियेचे निछंदे नाचे, माकड गारुडीयेचे जैसे होय. आता त्याला एक उदाहरण दिलं. इतकं चित्त तिथं गुंतलं आहे. ते चित्त कसं आहे तर ती जसं म्हणाल तसा हा करत राहतो, तिच्या भोवती नाचतो. उदाहरण काय आहे की गारुडी हा माकड पाळतो, माकडाचे खेळ करून दाखवतो. पण तो करत असताना एक असतं की त्याच्याजवळ नर आणि मादी दोन असतात. आणि ती मादी जसं करेल तसा तो नर करतो, म्हणजे तिच्या पाठीमागं करतो. म्हणून उदाहरण दिलं की माकड कसं त्या गारुडियानं पाळलेल्या तिच्या मादीच्या पाठीमागं करत राहतं, तसा हा फिरतो. एकंदरीत काय आहे की याच्या ठिकाणी दुसरं काही नाही. मग स्त्री जसे म्हणेल असं एक जुनी कथा सांगतात की ही तुझी आई घरात नको अशी म्हणणारी बायको. आणि मग आता हिला कुठं जरी नेऊन ठेवलं तरी मग काय करायचं आहे तर ती येईल परत घरी, लोक समजूत घालतील, तिला इकडं घालतील. मग तसं नाही. आता हे आपलं काय ह्याची सांगायची गोष्ट आहे.
तर ती त्याला असं म्हणते की तिचं मला काळीज आणून दे. आणि हा काय आहे तिच्या ह्याच्यात झालेला असतो, काढतो. आता ती संपली, पण ती घेऊन जाताना त्याला काय होतं, आता कुठंतरी रानात जाऊन काढले, घेऊन जाताना त्याला थोडंसं भय निर्माण होतं आणि त्याच्यात ते पडतं. आता त्या कथेमध्ये असं सांगितलं की ते काळीच त्याला म्हणतं, लागलं का रे बाबा. म्हणजे ह्याला असं वाटतं की अरे काय केलं आपण हे. पण हे सगळं कोणाच्या सांगण्यावर केलं, त्या स्त्रीच्या सांगण्यावर केलं. आपण पेही शिणवी इष्ट मित्र दुरावी, मग कवडाची वाढवी लोभी जैसा. आता त्याच्यामध्ये जर काही गरजच पडत असेल तर किती कष्ट करील, किती करेल. कारण हे सगळं मिळवायचं आणि काय करायचं आहे, तिलाच आणून द्यायचं आहे, त्याच्याकरता आहेच. आणि तसे पैसे मिळत नसले काही काम उद्योग करून, तर मित्र सोयरे धायरे ह्यांच्या घरी जाणार आणि त्यांच्याकडून मागणार, द्या पैसे द्या पैसे. तसे देत नसले तर त्यांच्याकडं 2 दिवस मुक्काम करून तिथले चोरून आणणार. का तर फक्त ह्या घरातल्यासाठी. मग कवडाची वाढवी लोभी जैसा. हे सगळं पैसे इकडचे तिकडचे गोळा करतो. लोभी मनुष्य जशी कवडी कवडी गोळा करतो तसा हा सगळे संपत्ती गोळा करतो. पण ही संपत्ती केवळ स्त्रीसाठी खर्च करायची. तैसे दान पुण्ये खाची, गोत्र कुटुंबावंची, परी गारी भरी स्त्रियेची उणी हो नेदी. आता त्याच्यामध्ये दान पुण्ये खाची. खाची म्हणजे त्यात काटकसर करणं. खाची याचा अर्थ ते कमी करायचे. पद्धत जरी असली घरात त्यांच्या की कोणी आलं की त्याला पैसे द्या, कोणाला कपडे द्या, कोणाला जेवायला घाला, ही त्यांच्या घराणीची पद्धत आहे. पण ह्यांनी सगळं ते तोडून टाकायचं. कोणाला काही द्यायचं नाही, काही नाही. जर एखाद्याला काही द्यायचीच वेळ आली, कपडा लागता तर जुना बिना द्यायचा काढून, एखादा जेवायला घालायचं असलं तर काहीतरी थोडंसंच हातात द्यायचं, जा तिकडं जाऊन खा म्हणायचं. हे सगळं कमी करणार. आणि गोत्र कुटुंबावंची, मग जे काही घरातले आहेत, आई वडील भाऊ भाऊजाई बहिणी, ह्यांचं जर काय असेल तर ह्यांचं जितकं खच्चीकरण करता येईल. कोणाला कसं बोल, कोणाला तुम्ही आहे तेच राहा, तुम्हाला नाही देणार असं काही म्हणणार. परी गारी भरी स्त्रियेची उनी हो नेदी. तेव्हा हा शब्द आजही प्रचलित आहे. माऊलींनी जे सांगितलं की गारी भरणं म्हणजे काय आहे की जे काय असेल ते स्त्रीचंच सगळं करणं. तिला जेवढं काही असेल ते तिचं पोचतं करणं. मग त्याला ते सांगतात तिची गार भरली. म्हणजे जे काही असेल ते सगळं तिच्यासाठी करत राहणे. पूजिती दैवते जोगावी, गुरु ते बोले झकवी, माय बापा दावी निदारपण. आता जे काही असेल घरातलं कुलदैवताचं आहे, अजून काही आहे, ते आपलं काय आहे वरवर. जोगावी याचा अर्थ एक काय असतो, देवीचा जो भक्त असतो तो दारादारात असं जोगवा मागायला जातो. मग त्याला वाढणारे किती वाढतील, एवढंसं काहीतरी वाढणार. मग दुसऱ्या दारात तसं तो देवाचं सगळं करत असलं तरी अगदी तळहाताला जेवढी काही दामटी करता येईल तेवढंच नैवेद्य, बाकीचं काही नाही. दुसरं काही असलं तर अगदी थोडंसं. म्हणजे सगळ्या देवाला एका पोळीच्या कणकीत सगळं भागून टाकणार, सगळे देव त्यात घेणार. बाकीचं एका देवापुढं नारळ फोडणार आणि सगळ्याला तुकडे तुकडे ठेवून येणार. हे झालं देवादिकांचं. आणि गुरु ते बोले झकवी. जर त्याच्याकडं गुरु असतील तर त्यांना फसवणार. मी असं करतो, मी तसं करतो, माझं असं चाललं आहे, मी सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करतो, असं सतत सतत खोटं बोलत राहणार. माय बापा दावी निदारपण. आणखीन या सगळ्या गोष्टी याच्या अंतःकरणाच्या कशा आहेत तर आई वडिलाला टाकून बोलतो, त्यांची दयामाया करत नाही, त्यांना झोपायला जागा नीट नाही, अंथरूण पांघरून नाही, अंगावर कपडे नाहीत, त्यांना खायला प्यायला देत नाही आणि पुन्हा वाटेल तसं बोलणं. स्त्रियेचा तरी विखी, भोगू संपत्ती अनेकी, आणि वस्तू निकी जे जे देखे. मग याशिवाय जेवढं काही असेल ते सगळं त्या बायकोसाठी किंवा
त्यांनी त्याच्यासाठी काय प्रिय म्हणून एखादी स्त्री असेल त्याच्यासाठी हे सगळं जर काही असेल तर सगळी संपत्ती तिच्या भोगासाठी खर्ची करणार. प्रेमाथिलेनी भक्ते जैसेनी भजिजे कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. आता आणखी एक असा प्रकार आहे, मगाशी जसं झालं ना की महापुरुषाचे चित्त, तसं एक उदाहरण दिलं की जो कोणी भक्त आहे आणि प्रेमळ भक्त आहे तो जसा आपला जो काही दैवत आहे किंवा कुलदैवत आहे त्या कुलदैवताचं जिथल्या तिथं करतो. पूजा अर्चा, त्याच्यासाठी असलेले नैवेद्याचे प्रकार, त्याच्यासाठी असलेला उपवास, संध्याकाळी सकाळची आरती, संध्याकाळी शेज आरती, सगळ्या गोष्टी अत्यंत प्रेमानं करणार. कारण तो कसा आहे, प्रेमाथिलेनी, म्हणजे त्याला त्या देवताचं करण्यात अतिशय प्रेम आहे. हे झालं उदाहरण. पण तसा एकाग्रचित्ते स्त्री तो उपासी. आता हे जसं असतं तसा हा स्त्रीचीच उपासना करतो. ह्याच्याजवळ सगळं जर काय असेल भक्ती तर स्त्रीचीच आहे. हा त्याचा तो उपासक आहे आणि त्याचं उपास्य दैवत कोण आहे तर ती स्त्री आहे. एकंदरीत हे सगळं आज्ञानचिन्ह आपल्या स्त्री किंवा त्यांनी एखादं स्वतःच्या ठिकाणी ठेवलेलं असेल ते, हे सगळेच त्यातले. साच आणि चोख ते स्त्रियेसीच अशेख एराविषयी जोगाणुक तेही नाही. तेव्हा जे जे काही असेल, चांगलं आणायचं असेल, शुद्ध असेल, ते सगळं तिच्यासाठी. कोणती गोष्ट आणली की ज्याला म्हणतात ना शेल्क, ते स्त्रीसाठी. आणि जे टाकाऊ आहे, इकडं तिकडं काहीतरी आता ते वाया चाललं आहे म्हणून ते बाकीच्याला द्यायचं आणि तेवढ्यावरच त्यांना राहू द्यायचं, सगळं हिला देऊन टाकायचं. ये ते हन कोणी देखेल येसी वेकासे जाईल तरी युगची बुडेल ऐसे जया. एकंदरीत काय, आणखीन एक पद्धत आहे की एवढं तर ती स्त्रीचं प्रेमच आहे, पण तिला घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही. आपण जायचं असलं तर दारं बंद करायची, बाहेरचं पाणी आणायचं असलं तर स्वतः आणायचं, दुसरं काय आणायचं असलं तर आपण जाऊन आणायचं. तिला नाही घराच्या बाहेर निघू द्यायचं, कारण दुसरं कोणी पाहिल आणि पाहिलं तर हिच्या सुंदरतेला बघून एखाद्याने काय तिला घेऊन गेलं तर, म्हणून ती मात्र काळजी घेणार आणि तिचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सतत घरात ठेवणार. नाईट्या भेण न मोडी जे नागाची आण तैसे पाळी ऊन खून स्त्रियेची झो. आता त्याला एक उदाहरण आहे की जसं असं सांगतात की जर काही कारण असलं, आता घरामध्ये बाहेर कुठंतरी एक पद्धत असते, काहीतरी झालं म्हणजे शपथ घेण्याची, आणि कर म्हणायचं झालं तरी शपथ घालायची, तू ते कर, तुला ही शपथ आहे. तसं असं सांगतात की नागाची शपथ घालतात आणि नागाची शपथ जर मोडली तर नाईटे होतात. ही झालेली समजूत जशी आहे तशी तिने जे काही सांगितलं आहे ती शपथ घेतल्यासारखं, अजिबात तिचं एखादा शब्दसुद्धा चुकवायचा नाही. जसं इकडं नागाची आण मोडली तर नाईटा होईल, तसं तिचं काही शब्द मोडला तर आपल्याला काहीतरी होईल. ह्या भेणं तो सगळं तिचं ऐकत राहणार. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेचिया झालिया लागी प्रेम. एकंदरीत आता इतक्या ओव्या केवळ स्त्रीसाठी, स्त्री चित्त कसं आहे. आता याला भागवतामध्ये नाथरायाने काय केलं की असा जो असतो सतत स्त्रीविषयी गुंतलेला त्याला स्त्रैण असं नाव दिलं. तो स्त्रैण आहे म्हणजे सतत त्याच्या मनामध्ये त्या स्त्रीबद्दलचाच भाव आहे, सगळं तिचंच प्रेम आहे. एकंदरीत ह्या सगळ्या ओव्यातून सगळं जर काही असेल तर तिच्यासाठीच कसा करतो हे अज्ञानाचं लक्षण दाखवलं. आणि काही जे समस्त तेथी जे संपत्ती जात जे जीवाहून आप्त मानी जोका. आता दुसरा कसा आहे तर जेवढं काही संपत्ती आहे, मग त्याच्याकडं घर आहे, जमीन आहे, अजून काही उद्योग आहे, पण त्यातलं एवढं तेवढं जरी दुसऱ्याने कोणी काही, म्हणजे जसं शेती,
पण त्या शेतीतनं पक्षी जाऊ द्यायचा नाही इतकं त्या शेतीवर प्रेम. मग माणूस गेल्यावर तर तो त्याच्यावर तर काय आहे रागाला जाईलच. याचा अर्थ काय आहे, जी संपत्ती आपली तिचा कुणीही स्पर्श करू नये एवढं त्याच्या मनात. तो अज्ञानाशी मूळ अज्ञाना तेने बळ, हे असो केवळ तो तेच रूप. एकंदरीत जेवढी काही अज्ञानाची लक्षणं सांगितली तेवढी लक्षणं ज्या अज्ञानाजवळ आहेत आणि तो ती सांभाळतो, म्हणजे अज्ञानच घट्ट करतो, अधिकाधिक अज्ञान वाढवतो, तो अधिकाधिक अज्ञानामध्ये गुंतून राहतो. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी, लाटांच्या येरझारी आंधोळे जेवी. आता जसं समुद्राला उधाण आलं म्हणजे खूप मोठमोठ्या लाटा येऊ लागल्या आणि त्यात जर एखादी नाव घातली, तो जो काही नावाडी असतो तो नाव घेऊन जर गेला तर त्या लाटाबरोबर ती जशी खालीवर 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 जोरात होते, तिच्या ठिकाणी काय आहे स्थिरता अजिबात नसते. त्यामुळं ती जशी आंदोलत राहते तसं अज्ञानाचं चित्तसुद्धा सतत हेलकावे खातं. हे का ते का हे निश्चयच कोणता नसतो. तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाच अप्रियासवे तळवटू घे. आता त्या प्रकारे आंदोलन कसं असतं याचं एक उदाहरण दिलं की एखादी गोष्ट आहे आणि ती त्याला आवडती पण ती त्याला प्राप्त झाली, तो सगळीकडं सांगत हिंडेल, पहा मला मिळालं, मला हे मिळालं, मला हे मिळालं. प्रत्येक मनुष्य भेटला की त्याला आनंदानं हे सांगेलच की मला ही वस्तू मिळाली, आता काय मला काही कमी नाही, मी तीच इच्छा करत होतो आणि तेच मिळालं. आणि तेवढ्यात जर त्याची हानी झाली, ती वस्तू संपली, तर तो तेच सगळ्याला सांगत हिंडल, माझं वाटोळं झालं, माझं फार दुःखाचं लक्षण आलं आहे, फार मला दुःख झालं. म्हणजे सुखही सहन होत नाही आणि दुःखही सहन होत नाही. ऐसेनी जयाच्या चित्ती वैषम्य साम्याची ओखाती, वाहे जो महामती अज्ञानगा. अशा तऱ्हेनं ज्या चित्ताच्या ठिकाणी विषमताही सहन होत नाही, साम्यताही सहन होत नाही. मग दोन्ही गोष्टी काय आहेत की दोन्ही गोष्टी अज्ञान लक्षणाच्याच आहेत. कारण काय आहे, विषमता ही सहनशक्तीचंच एक लक्षण आहे, ते ज्ञानीयांचं. आणि साम्यताही सहनच करावी लागते, कारण साम्य भाव हा सहन झाला तरच तुम्ही साम्यतेत टिकून राहाल. आणि विषमतेत सुद्धा टिकून राहायचं असेल तरच मग सुख आलं तरी स्थिरता आणि दुःख आलं तरी स्थिरता. हे जसं आहे तसं जे समभाव आहे तेही टिकला पाहिजे. म्हणजे तिथं जसं ज्ञानी याच्या ठिकाणी आहे, हा मात्र तसा नाही. याच्याजवळ हे सगळं एकदा प्राप्त झालं की मग विषमतेची चिंताच करतो आणि साम्यतेची चिंता करतो. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. आता दुसरी गोष्ट अशी की जर काही भक्तीचं लक्षण त्याच्याजवळ असेल तर ती भक्ती कशासाठी, तर आर्ततेसाठी. याचं कारण मला काहीतरी पाहिजे म्हणून मी त्या देवाची भक्ती करतो. तुकोबारायाचा एक अभंग आहे की अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती देव कैसा. तो देवाबद्दल कुठे देवापासून काहीतरी मागायचं आहे, देवाला मला हे दे मला ते दे म्हणून देवाची भक्ती करायची, असा जो असतो त्याच्याजवळची जी आर्तता आहे ती धनोद्देशे. मग धनप्राप्तीसाठी जसं काही लोक स्वर्गात जायचं आहे, स्वर्गातलं सुख पाहिजे म्हणून इथं उपवास करतात. आता ह्यांच्या घरी सगळे गहू डाळी अमुक तमुक आहे, दूध आहे, तूप आहे, काही खाणार नाहीत, निरंकार आणि निराहार. मग आता असं का नाही, आम्हाला स्वर्गात जायचं आहे, स्वर्गात इथं मिळतं आहे ते सुख घालून टाकलं आणि स्वर्गातल्या सुखाची इच्छा करायला लागला. तसा हा जे काही असेल त्यात त्याला त्या ठिकाणी काही शांतता नाही किंवा त्यात तृप्त नाही. मग कोणतं फळ मिळवण्याकरता अथवा धनप्राप्तीकरता तो वाटेल ते करेल. माणसं शोधच घेतात. आता काही लोक असतं की कार्तिक महिना
आणि कार्तिक स्वामीला जायचं दर्शनाला. ते कशासाठी? ज्यावेळी कृतिका नक्षत्रे, कार्तिक महिना आहे का तर धनप्राप्ती होते. त्यामुळं असं शोधून काढलेलं असतं प्रत्येकाने, कशाने कोणत्या देवाकडे गेला असता कशा प्रकारे धनप्राप्ती होते. त्या धनप्राप्तीकरता अनेक गोष्टी आहेत. दुसरं एखादा काही उद्योग असेल, काही दुकान असेल, काही तिथं ते कोहाळं कोपऱ्यात बांधून ठेवायचं. कशा करतात? आपल्याला धनप्राप्ती. अनेक गोष्टी ह्या सगळ्या करणारे जे आहेत त्या या प्रकारच्या आहेत. म्हणून मग जे काही आता त्याच्या ठिकाणी भक्तीचं जरी लक्षण असलं तरी तेच का कांताच्या मानसी रिघोनी स्वैरिणी जैसी राहटे जारेशी जावया लागी. आता दुसरं उदाहरण आहे. एखादी स्त्री ही जार वृत्तीची, कारण नारद भक्तिसूत्रामध्ये हे एक सूत्रच आलेलं आहे, एषा जारमिव. तर ती जारिणी काय करते? तर पतीला असं दाखवत असते की तुझ्यावर माझं फार प्रेम आहे, तुमच्यासाठी मी सगळं काही करते. आणि असं करून त्याला शांत झोपवायचं किंवा शांत बसवायचं, आपण परपुरुषाकडं निघून जायचं. ही जशी ज्याप्रमाणे करत असते. म्हणजे आता अगोदरचं उदाहरण आपण पाहिलं की भक्ती कशा करताय? भक्ती जी आहे ते धनप्राप्ती करता. हिचं नवऱ्यावर एवढं प्रेम का दाखवायचं आहे? हिला बाहेर जायचं आहे म्हणून. म्हणजे या सगळ्या अज्ञानाच्या लक्षणात दाखवलं. तैसा माते किरीटी भजती गा पाऊटी करोणी जो दिठी विशो सुये. अशा तऱ्हेनं जो कोणी असेल तो माझा भक्त आहे असं दाखवत जरी असला तरी त्याला केवळ विषय पाहिजेत आणि विषयाच्या भावनेनं माझी पूजा अर्चा करतो, उपासना करतो. अशा प्रकारचे जे भक्त असतात ते भक्त भक्ती करत जरी असले तरी त्यांची भक्ती खरी नाही. हे अज्ञानातल्या भक्तीचं एक लक्षण सांगायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. श्री गुरुदेव दत्त.